मागील भागात आपण पाहिले, बाबीला दिवस गेलेत. दुर्गाबाईंच्या तोंडून वाक्य गेले. आता नाना कसे वागतील, काय करतील ह्या विचाराने त्या घाबरल्या आणि रडू लागल्या. नाना शांत राहिले व त्यांनी विचारले, किती दिवस झाले? 1 महिना वर गेला. 1 महिना म्हणताना नाना गंभीर झाले व येरझाऱ्या घालू लागले. तेवढ्यात बाबी आली. नानांनी या म्हणून स्वागत केले. बहुमानार्थी शब्दात स्वागत होतात बाबीने ओळखले की ही बातमी घरात गुप्त राहिलेली नाही. पाठोपाठ शरद आत आला. बाबीला 4 टोमणे मारून तिला शर्मिंदा करण्याची संधी तो दवडणार नव्हता. नानांनी शरदला जळजळीत नजरेने पाहिले. त्यावर तो गप्प बसला. तेवढ्यात मोटारीतला माणूस वर आला. घरातल्या माणसांची दखल न घेता तो म्हणाला, शर्या, माझी पळवलेली पुस्तकं तू परत कधी करणार? बाहेर चल सांगतो. इथेच सांग तुझ्या वडिलांसमोर. हे पुस्तक तुमचंच का हो? नानांनी एक पुस्तक समोर धरीत विचारलं. माझंच. आणखीन 5 आहेत. 100 रुपयाचे आहेत जवळजवळ. चल आत्ता देतो. असं म्हणत शरदने जवळजवळ ढकलत त्याला बाहेर नेलं. आता पुढे. तुम्ही आलात ते बरं झालं, नाहीतर आज ऑफिस सुटल्यावर तुम्हाला सरळ इकडे आणणार होतो. ह्या असल्या गोष्टी ऑफिसात बोलायचं तर सोडाच, पण तिथं पत्ताही लागता कामा नये. तुम्हाला उगीच त्रास. चालायचंच. त्रास सगळ्यांनाच होतो. आज भल्या सकाळी सगळी कामं टाकून तुम्हाला नक्की का यावं लागलं इकडे? चालायचंच. काल तुमची मुलगी आली होती. हो, मला हे काल रात्रीच कळालं. अगोदर माहीत असतं तर मी तिला येऊ दिलं नसतं. का बरं? तिनं कदाचित तुमचा अपमान. असं का वाटलं तुम्हाला? ती जरा फटकळ आहे. नाही, फटकळ नाही. मी तिला स्पष्टवक्ती म्हणेन. म्हणजे साहेब, तसं काही घडलं नाही, पण एकूण तुमची मुलगी मला आवडली. वीज आहे वीज. यू मस्ट बी प्राऊड ऑफ युअर डॉटर. खरं आहे साहेब, पण आता हे संकट. डोंट वरी, ह्या चुका व्हायच्याच. पण बाबीसारखी मुलगी अशी घसरेल? फडके तुम्ही चुकतात. जी मुलं अशी जात्यात ब्राईट असतात, ती सगळी मुलं वाईट म्हणजे आता एक्झॅक्टली कसं सांगू? अहो, दे आर ब्राईट अँड व्हायलंट इन ऑल डायरेक्शन. व्हायलंट अँड इमोशनल टू. कळलं? कळलं. आणि त्यातल्या त्यात तुमची बाबी निराळीच. काल माझं जे काय थोडं बोलणं झालं त्यावरून सांगतो. बाबीसारख्या मुलीची आसक्ती जेवढी प्रचंड असते, तेवढीच त्यांना येणारी विरक्ती पण ज्वलंत असते. दोन्ही प्रतिक्रिया अतिरेकी पण एकत्रच असं काहीसं आहे. अशांची जीवनासक्ती विरक्तीचं रूप कधी धारण करील हे सांगता यायचं नाही. ह्यांना पार सांभाळावं लागतं. म्हणजे साहेब, निश्चित काय करायचं हे सांगतोच, पण प्रथम व्यवहार सांभाळावा लागतो. तुमच्या मुलीला ते पटवून द्या. कसं पटवायचं त्याचा विचार केलाय मी. काल मी बाबीशी त्या विषयावर बोललोय. शी इज ग्रेट, यात वादच नाही. तिच्या अंतरंगात काहीतरी जळतंय, काहीतरी फुलतंय. काल ती फार निराळ्या पातळीवरून बोलत होती. घटकेत अध्यात्म, घटकेत तत्वज्ञान, तर घटकेत अगदी कॉमन लेवलला. मध्येच सोपं, मध्येच सामान्य. माणूस तिच्या पुढे समोर टिकलाच नसता. आमची सगळ्याच प्रांतात सारखीच गती. अध्यात्म असो, साहित्य असो. साहेब, आपल्याबरोबर त्या एवढ्याशा पोरीची तुलना होईलच कशी? खरं आहे. तरी म्हणत काय होती ती? तसं तिला अगदी साधं हवंय. एक मामूली पण दुर्मिळ चीज. तिला प्रेम हवंय. बाबीसारखी बुद्धिवादी माणसं जर शरण आणायची असतील तर त्यांच्यावर नितांत प्रेम करावं. मग ती ढेपाळतात, वागतात.
न्याल त्या दिशेने येतात. होय साहेब, तिची समजूत घाला. शेखर एवढ्यात येणार आहे. तोपर्यंत एखाद्या डॉक्टरकडे जाणं हा एकमेव मार्ग आहे हे तिला पटवा. होय साहेब, तुमच्या ओळखीचा एखादा डॉक्टर आहे ना? ताजींनी विचारलं. ह्या प्रश्नाचं उत्तर अवघड होतं. डॉक्टर नव्हता म्हणून नाही, तर काम ज्या स्वरूपाचं होतं त्या दृष्टीने अवघड होतं. इथं नको असेल तर बाहेरगावी रजेची किंवा पैशाची काळजी करू नका. नाही, तसं नाही, पण त्यापेक्षा असं करा. असं म्हणत दाजी साहेबांनी खिशातून नोटांचं पुडकं काढलं. कालपासून ते असंच पडलं होतं. हे घ्या. साहेब, हे कशाला? फडके ओळखीचा डॉक्टर जरी झाला तरी हे काम फुकट करणार नाही. तो जबरदस्त पैसे मागेल. साहेब, पैशाची गरज पडणार नाही माझ्याजवळ. फडके, डोंट मिसअंडरस्टँड मी. तुमच्याकडे पैसे नाहीत म्हणून मी देतोय असं समजू नका. ही आपल्या दोघांची जबाबदारी आहे. जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी. मी स्वतः खरं तर जातीनं डॉक्टरकडे यायला हवं, पण मी किती बिझी आहे हे तुम्ही पाहतच आहात. खरं आहे साहेब, पण तरी पैसे. अहो, त्याशिवाय मी देखील काही भार उचलला असं मला कसं वाटणार? माझ्या समाधानासाठी घ्या. जसा माझा शेखर तशी बाबी. पोर लहान आहे, चुकली. ठीक आहे, कपाळाला हात लावून बसण्यात काही अर्थ आहे का? वी हॅव टू गाईड देम. तेव्हा हे पैसे घ्या. 2000 आहेत. आणखीन लागले तर कळवा. तिला नंतर फ्रूट्स द्या, टॉनिक द्या. चांगला डॉक्टर पहा, मोठा. कुन्नी गलीबोळातला नको. मामला चोरीचा असला तरी घरंदाज लोकांचा आहे, आणि स्टेटस सांभाळायचं म्हणजे हात सैल सोडावाच लागतो. तेव्हा ते पैसे ठेवा. थँक्यू साहेब. बाबीने झिडकाडलेल्या पैशाचा स्वीकार करून नाना घरी आले तेव्हा शरद घरात नव्हता. काल अचानक आलेल्या मित्राला जवळजवळ ढकलीत तो गेला होता. तो रात्री 2 नंतर केव्हा तरी घरी परतला होता आणि आता पुन्हा कुठेतरी गेला होता. नानांना बरं वाटलं. शरदच्या देखत बाबीशी ह्या असल्या विषयावर त्यांना बोलायचं नव्हतं. बाबी उठली का? रात्रभर पोरगी जागीच होती. पहाटे झोपली. उठेल आता. नाना काही बोलले नाहीत. जाताना सांगून गेला नाहीत. विचारायचं नसतं म्हणून विचारलं नाही. आता एक विचारू का? बोला. पुढे काय करायचं? व्यवस्था करून आलो. पाहतेस काय अशी? मी जोगळेकरांकडे जाऊन आलो. बोलता बोलता नाना बाबीजवळ जाऊन बसले आणि तिच्या पाठीवर हात ठेवीत त्यांनी भरलेल्या आवाजात हाक मारली, बाबे. बाबीचा बांध कोसळला. नानांच्या मांडीवर डोकं ठेवून ती रडायला लागली. दुर्गाबाई समोर येऊन बसल्या. त्यांनी नानांना विचारलं, काय म्हणाले जोगळेकर? नानांनी दुर्गाबाईंना खुणेने गप्प बसायला सांगितलं. तरी सुद्धा बाबी तेवढ्याने सावरली. उठून बसत तिने विचारलं, तुम्ही जोगळेकरांकडे गेला होतात? हो. जाण्यापूर्वी मला सांगितलं असतं तर बरं झालं असतं. तसं सांगणार होतो, पण कदाचित तू जरा जाऊ नका म्हणाली असतीस म्हणून न सांगता गेलो. तेच सांगणार होते. त्यात काही अर्थ नव्हता. माझं न ऐकता तुम्ही हे ठरवता? ठरवायलाच हवं. माझे ते साहेब आहेत. मी चुकवू शकलोच नसतो. चुकवण्याचा प्रश्न नव्हता. मग आपण होऊन समोर जाण्याचाही नव्हता. आपला वधूपक्ष आहे विसरतेस तू? वधूपक्ष वरपक्ष इथवर बोलणी झाली वाटलं. मग काही हरकत नाही. मी बोलणी, मी गेलो म्हणूनच झाली ना? दुर्गाबाई मध्येच म्हणाल्या, काय काय ठरवलंय?
प्रत्यक्ष लग्नाची बोलणी होणारच आहेत. त्यापूर्वी दुसऱ्या काही आवश्यक गोष्टी उरकायच्या आहेत. तसा आमचा साहेब लाख माणूस आहे. काय मार्दवानं बोलतो? काय ग, खरं आहे ना? हो, माझ्याशी देखील चांगले वागले. मग तरी तू म्हणतेस की? त्यांच्या स्वार्थाला धक्का लागेपर्यंत बोलले. नंतर गेले त्यांच्या वळणावर. अर्थात मला त्याचा खेद वाटत नाही, नवलही वाटत नाही. जसा मुलगा तसेच वडील. शेखरनं काय केलं? मला पत्र न पाठवता मी एखाद्या डॉक्टरकडे जावं असं त्यांनी परस्पर वडिलांना कळवलं. बाबे, यावरून तूच धडा घे. घरातल्या घरात महिनाभर तू मला पत्ता लागून देत नाहीस आणि शेखर प्रथम त्याच्या वडिलांकडे धाव घेतो. व्यवहार याहून काही निराळा असतो का? चुकलं माझं, मान्य करते. म्हणूनच वाटतं तुम्ही दाजींकडे जायला नको होतं. गेलो तेच बरं झालं. त्यांचा मोठेपणा कळून आला. त्यांनी असं काय केलं? त्यांनी कोणतीच जबाबदारी नाकारली नाही. शेखर परत आला की तुमचं लग्न होईल. तत्पूर्वी फक्त एखाद्या डॉक्टरकडे. आता डॉक्टर कशाला? वा, म्हणजे काय? तू काय अशीच राहणार आहेस का? अर्थात. दाजीसाहेब जर जबाबदारी नाकारीत नसले तर डॉक्टरकडे कशाला जायचं? दाजीसाहेबांनी तसं सांगितलंय. नवल आहे? मुळीच नाही. समाजासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. समाज म्हणजे कोण? तर 4 परिचयाची माणसं. त्यांना भिवून त्यांनी त्यांच्या सुनेला अगदी बेकायदेशीर गोष्ट करायला लावायची. का म्हणून? तुम्ही ताकद असेल तर तू स्वतः जा आणि हा तुझा प्रश्न त्यांना विचार. तुम्ही माझे वडील आहात, त्यांच्याच वयाचे असाल. तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारू शकला असतात. अशक्य. त्यात काय अशक्य? आम्हाला 4 चौघात राहायचं आहे. नोकरी करायला हवी तेवढ्यासाठी. नाना, परिचयातली माणसं म्हणजे कोण हो? आपण कुणाला भीतो? का भीतो? जे ओळखत नाहीत त्यांनाही भीतो. जे ओळखतात त्यांनाही भीतो. मला तर ओळखीचा, बिनओळखीचा हे शब्दच फुसके वाटतात. माणसाला माणसापासून तोडणारे, जोडल्याला निव्वळ आभास निर्माण करणारे. समाजाला भ्यायचं म्हणजे समाज तरी कुणाचा? तर 4 भित्र्या स्वार्थी माणसांचा. ज्यांना प्रतिष्ठेचे कपडे घालून वावरणारा माणूस तर सोडाच, पण नागडा उघडा प्रांजळ सत्य स्वरूपात उभा राहिलेला निसर्गही समजू शकत नाही असा समाज. दुसऱ्याच्या पांढऱ्या स्वच्छ कपड्याच्या आत काय हे न समजणारा समाज. इतकंच काय, तर खुद्द स्वतःच्या अंगावरची झूल, कातडी मानणारा समाज. त्या समाजाला मी भ्यायचं? अशाच एका मुखवट्याकडे जायचं, त्याचा सल्ला मानायचा आणि निसर्गाच्या हाकेला ओ देणाऱ्या प्रामाणिक गर्भावर सुरी चालवायची. नाना गडबडले. त्यांना साहेबांची वाक्य आठवली, पटली. ही पोरगी आता काहीतरी गहन बोलणार. हिला आवरणं किंवा समजून घेणं कठीण आहे. तोच बाबी म्हणाली, नाना, तरी सुद्धा मी डॉक्टरकडे यायला तयार आहे. मला फक्त एकच सांगा. बाबे, मी तुला काही सांगू शकणार नाही आणि तू पण काही सांगत बसू नकोस. तुझ्याशी काय बोलावं, कसं बोलावं हेच कळत नाही. म्हणून तुम्ही बोलणंच बंद करणार आहात का? कमाल आहे नाना. आपण एकमेकांशी मोकळेपणी बोलूही शकणार नाही का? आपण एवढे नादान, इतके भित्रे आहात का? शब्दांना इतके घाबरता तुम्ही? मी कुणाशी मन मोकळं करू? ते दाजी असेच, लगेच कावरे बावरे व्हायचे. ते परकेच होते. नाना, तुम्ही माझे प्रत्यक्ष वडील. मला तुम्ही जन्म दिलात. आई सांगायची, लहानपणी मी खूप रडायची. माझ्या रडण्याचा आवाज तुम्हाला सहन व्हायचा नाही. मला ते पटतंय आता.
माझा हा आक्रोशही तुम्हाला कुठं ऐकवतो? तुम्ही स्वरालाही भीता आणि शब्दालाही भीताय. नाना न बोलता तिथून निघून गेले. कामावर जाण्यापूर्वी ते बाबीला म्हणाले, केव्हा तरी निर्णय घ्यायलाच हवा आहे आणि मी तो निर्णय घेतलाही आहे. काही गंभीर घडलंच नाही असं तुला वाटत असेल, पण आम्हाला तसं वाटत नाही. आमची मान ह्यातून सोडव. काय करू? संध्याकाळी ऑफिसजवळ थांब. तिथून डॉक्टरकडे जाऊ. बाकीची व्यवस्था साहेबांनी केली आहे. बाकीची म्हणजे पैशाची का? हो, नाना घुटमळत म्हणाले. आणि तुम्ही ते घेतलेत? त्यात काही गैर वाटलं नाही म्हणून. नाना, तुमची मी आता क्यू करू की राग करू काही कळत नाही मला. छे छे, अंगाची आग होते माझ्या. सगळ्या जिन्याचीच किळस आली नाना. ताण असह्य होऊन बाबीने दोन्ही हातात डोकं गच्च दाबून धरलं. बाबे, मन आवर. ह्यात त्यांचं काय चुकलं ते तरी सांग. आई, काय चुकलं, किती चुकलं, कसं चुकलं, मी तुला कसं समजावून देऊ? तुझा व शरदचा मला ह्या क्षणी फार फार हेवा वाटतो. मुळातच भोळी. तुला सगळ्यांचं खरं वाटतं म्हणून तू सुखी. शरद मूर्खच म्हणून तो सुखी. अपमानाच्या अवहेलनेच्या जळवा फक्त मला लागल्या आहेत. यात तुझा काय अपमान झाला? नाना, काइंडली डोंट आस्क मी एव्हरीथिंग. साहेबानं नोटाचं पुडकं समोर धरताच तुम्हाला त्यांचा मोठेपणा समजला? त्याचा दुसरा अर्थ नाही कळाला? कोणता? त्यांनी पैसा ओतायचा, तुम्ही डॉक्टर शोधायचा. म्हणजे ते सगळे सेफ. नाव गेलं ते तुमचं. तुम्ही नावाला एवढं जपता ना, मग हे तुमच्या ध्यानात काय येऊ नये? आणि नाना, ह्याहून एक भयंकर अर्थ निघतो ह्या सगळ्यातून. नोटांचं ते पुडकं ही आज माझी किंमत होती. नानांचं मातं भडकलं. हातवारे करीत ते बाबीच्या अंगावर धावून गेले आणि ओरडले, अक्कल जास्त झाली म्हणजे भलभलते अर्थ काढता येतात. हात रागा थांबायलाच हवा. मुक्याटानं संध्याकाळी ऑफिसजवळ ये. डॉक्टरकडे जायचंय. आमची मान ह्यातून सोडव. मग काही कर, आमची मान सोडव. आम्हाला उजळ माथ्यानं जगायचंय शेवटचे 4 दिवस. समजलं? नाना तरातरा बाहेर पडले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत बाबी पुटपुटली, भिवू नका नाना. प्रथम तुमचीच मान मी सोडवणार आहे. भिवू नका.